हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण वेव्ह ऑप्टिक्समध्ये खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे ती पाहणार आहोत. दॅट इज कॉल्ड यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ओके, तर आपण याचा सेटअप पाहणार आहोत की हा सेटअप काय आहे आणि मग त्याच्यावरती बेस्ड जे क्वेश्चन्स बनतात त्याच्यावरचे महत्त्वाचे फॉर्म्युले आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, प्लीज हे समजून घ्या. वेव्ह ऑप्टिक्समध्ये 50% to 60% इम्पॉर्टन्स या YDS एक्सपेरिमेंटला आहे, म्हणजे आपला आजचा लेक्चर. ओके, नाव YDS एक्सपेरिमेंट पाहण्या अगोदर आपल्याला एक डायफ्रॅक्शन ही कॉन्सेप्ट आहे जी जस्ट लाईक थोडीशी समजून घेणं जरुरी आहे. सेपरेटली आपल्याला डायफ्रॅक्शन काय आहे हे पाहायचंच आहे उद्याच्या लेक्चरमध्ये, पण आज आपल्याला YDS एक्सपेरिमेंट समजण्यासाठी डायफ्रॅक्शन काय असतं याचं एक बेसिक आयडिया कळणं जरुरी आहे. ओके, तर तुम्हाला इथे एक डायग्राम दिसतच असेल, खूपच लॉजिकल डायग्राम आहे ही ॲक्च्युअल एक्सपेरिमेंट आहे. हा काय दिसतं ते तुम्हाला, यू कॅन सी की या साईडनं असे हे वेव्स पाठवलेले आहेत. राईट, ह्या अशा वेव्स पाठवलेल्या आहेत. ह्या वेव्स वेव्ह फ्रंट एकमेकाला कसे आहेत बघा, पॅरलल वेव्ह फ्रंट आहेत. राईट, आणि इथं आल्यानंतर हा पूर्ण एक ऑब्स्टिकल क्रिएट केलेला आहे बघा, इथून इथपर्यंत, आणि मग इथून इथपर्यंत एक ऑब्स्टिकल आहे आणि फक्त इथे छोटीशी ओपनिंग दिलेली आहे. आपण छोटीशी ओपनिंग आहे, ह्या ओपनिंगला आपण स्लिट म्हणू शकतो. आपण याला स्लिट म्हणू शकतो. राईट, ह्या है ना. तर यू कॅन सी की ह्या ओपनिंगमुळं पुढं जे वेव्ह क्रिएट झालेले आहेत, हे बघा कशा वेव्ह क्रिएट झालेले आहेत. राईट, दिसतं तुम्हाला ह्या अशा इकडून येताना वेव्ह फ्रंट कसे होते, पॅरलल होते वेव्ह फ्रंट, है ना. हे वेव्ह फ्रंट दिसतात तुम्हाला, पॅरलल आहेत. हॉयगनचा कालचा प्रिन्सिपल आपण काय वाचला होता, जसे तुमचे वेव्ह फ्रंट असतील त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये वेव्ह जात असते. म्हणजे या ऑब्स्टिकलच्या अगोदर वेव्हचं डायरेक्शन असं होत आहे. दिस इज द प्रॉपगेशन ऑफ वेव्ह. ओके, हे असं. पण जेव्हा ती या स्लिट मध्ये गेली ती वेव्ह आणि त्याच्यातून जेव्हा बाहेर पडली या दुसऱ्या मीडियम मध्ये जाण्यासाठी, दिसते का तुम्हाला हे वेव्ह अशा पद्धतीनं जाते. हे बघा सगळीकडे अशी स्प्लिट झालेली आहे किंवा डिस्पर्स झालेली आहे म्हणू शकतात, किंवा डायव्हर्ट झालेली आहे. तर ऍक्च्युली याला ऍक्च्युअल जो वर्ड वापरला जातो ह्याला म्हणतात की द लाईट ऑर द वेव्ह हॅज बीन डायफ्रॅक्टेड. स्प्रेड होणं जे आहे, स्प्रेड झालेली आहे. जी बघा इथून आलेली वेव्ह अशी सरळ जाणं जरुरी होतं, है ना. कारण इथं बघा हे तुम्हाला वेव्ह फ्रंट दिसत आहेत, इथंपर्यंत डायरेक्शन अशी आहे वेव्हची, पण इथं आल्यानंतर ती अशी स्प्रेड झाली आहे बाहेर. तर असं का झालं, तर त्याचं रिझन आहे की हे जे ओपनिंग आपण दिलेलं आहे, हे इथं जे ओपनिंग आपण दिलेलं आहे, या ओपनिंगची जी साईज आहे, ह्या ओपनिंगची साईज, हे जे वेव्ह लेंथ आहे, वेव्ह लेंथ ह्या ज्या वेव्ह इथं दिसत आहेत तुम्हाला, ह्याचे काहीतरी वेव्ह लेंथ आहे. तर स्लिटची जी विड्थ आहे, स्लिटची जी विड्थ आहे ती कंपेरेबल आहे, इट इज कंपेरेबल विथ वेव लेंथ. स्लिट विड्थ इज कंपेरेबल टू द वेव लेंथ. जेव्हा असं असतं त्यावेळेला काय होतं, तुमची जी वेव असते ना ती या कॉर्नर्स वरती अशी बेंड व्हायला लागते. म्हणजे या कॉर्नरवरती बेंड होऊन ती इकडे गेली, या कॉर्नर बेंड होऊन इकडे गेली. ऍक्च्युली या कॉर्नरहून बेंड होऊन ती इकडे पण गेलेली आहे, असं नाही की फक्त इकडेच गेलेली आहे. पण या कॉर्नर्स वरती वेव्ह बेंड होते. कधी होते, ज्या वेळेला ही कंडिशन ट्रू असते त्यावेळेला. ठीक आहे, तर असं जे बेंडिंग ऑफ वेव्ह असतं ॲट द ओपनिंग त्याला म्हणतात डायफ्रॅक्शन फिनॉमिना. ठीक आहे, द लाईट वेव्ह बेंड्स ॲट शार्प एजेस, इट इज कॉल्ड डायफ्रॅक्शन. हे फक्त लाईट वेव्ह करते असं नाही आहे, साऊंड वेव्ह पण करते. आणि हे मला असं वाटतं की हे आय थिंक पिक्चर जे आहे
हे वॉटर सरफेसवरती घेतलं गेलेलं आहे. सो वॉटर वेव्स सरफेसवरच्या वेव्स पण हे करतात. ईच वेव शोकेस डायफ्रॅक्शन पॅटर्न डायफ्रॅक्शन फिनॉमिना. पण त्यासाठी त्या प्रत्येक वेव्हची स्वतःची वेगळी काहीतरी वेवलेंथ असते. त्या वेवलेंथला कंपेरेबल तुम्ही स्लिट विड्थ दिली पाहिजे, त्यावेळेला हे होतं. ठीक आहे. आता थोडंसं पुढची एक डायग्राम बघा, त्याच्यानी सॉरी पुढची एक डायग्राम बघा, त्यामध्ये अजून थोडंसं जास्त पिक्चर क्लिअर होईल तुम्हाला. काय या डायग्राम मध्ये पहा. व्हॉट इज इन दिस डायग्राम. इन्सिडेंट वेव्हची वेवलेंथ ही लॅम्डा आहे आणि आपण इथं स्लिट विड्थ जी दिलेली आहे, इफ यू सी करेक्टली, तुम्हाला दिसत असेल की नाही माहित नाही, पण मी इथे लिहितोय, ही जी स्लिट विड्थ आहे इथं ती 6 टाइम्स वेवलेंथ दिलेली आहे या पहिल्या केसमध्ये. तर हे बघा, हे बेंडिंग थोडं बहुत झालेलं आहे, जास्त झालेलं नाही आहे ना. सेकंड केसमध्ये मात्र आपण स्लिट विड्थ जी आहे ती 3 लॅम्डा केलेली आहे. म्हणजे पहिल्या कंपॅरिझन मध्ये दुसऱ्या केसमध्ये बघा, स्लिट विड्थची साईज ही आपण एकदम कमी केली. सॉरी, त्याने बेंडिंग इफेक्ट हा थोडा जास्त झालेला आहे ना. या केसच्या कंपॅरिझन मध्ये जे बाहेर पडलेल्या वेव्ज आहेत ह्यांना बघा, हे किती जास्त स्प्रेडिंग झालेलं आहे ना. इथं पाहिला तर स्प्रेडिंग फक्त असं इतक्या रिजन मध्ये आहे, मात्र इथं पाहिला तर हे बघा, हे इतक्या जास्त रिजन मध्ये आहे, राईट. आणि तिसऱ्या केसमध्ये आपण काय केलेलं आहे, अजून जास्त स्लिट विड्थ ही अर्धी केलेली आहे, 1.5 लॅम्डा केलेला आहे. तर परत हे असं स्प्रेडिंग वाढलेलं आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळतं, तुम्ही जितकी छोटी स्लिट विड्थ घ्याल, जितकं छोटं स्लिट विड्थ घ्याल तेवढं जास्त स्प्रेडिंग जे आहे ते वाढणार आहे, तेवढं जास्त डायफ्रॅक्शन तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर ही बेसिक आयडिया आहे ज्याचा आपण YDSC मध्ये वापर करणार आहोत. ठीक आहे. आता आपण स्ट्रेट YDSC कडे जाऊयात. बघा YDSC चा सेटअप काय होता. हा तुमचा YDSC चा सेटअप आहे. काय केलेलं आहे बघा, इथं तुमचं हे इन्सिडेंट वेव आहे, याची काहीतरी वेवलेंथ असेल आणि इथं आपण एक पहिली स्लिट इथं दिलेली आहे. बघा, पहिली स्लिट आपण इथं दिलेली आहे आणि काय केलेलं आहे, त्यामुळे इथं डायफ्रॅक्शन झालेलं आहे. हे बघा, हे जे आहे इथं स्लिट ओपन जे दिसते, इथं डायफ्रॅक्शन झालेलं आहे. म्हणजे या छोट्याशा स्लिटमुळे वेव तुमची स्प्रेड व्हायला सुरू झालेली आहे. म्हणजे आपलं काय एक्सपेक्टेशन असतं की एवढीशी स्लिट दिलेली आहे तर वेव डायरेक्ट स्ट्रेट जाऊन इथं थांबावी, पण ड्यू टू डायफ्रॅक्शन फिनॉमिना वेव ही सगळीकडे जाते. म्हणजे इथून निघणारी वेव इथपर्यंत पोहोचते. समजते. सो या पहिल्या प्लॅटफॉर्मवरती आपण एक स्लिट क्रिएट केली, तिथून डायफ्रॅक्शन झाला, त्यामुळे काय झालं, इथली लाईट वेव इथं पण पोहोचते, इथं पण पोहोचते, तशीच ती इथं पण पोहोचते. ह्या दोन या दोन स्लिट्सला पण ती पोहोचते. आता S1 आणि S2 जे आहेत ते आपले मेन स्लिट्स आहेत या एक्सपेरिमेंटचे. स्लिट्स S1 अँड S2 बरं का, हे मेन आहेत. इथून जी वेवलेंथ तुम्ही पाठवलेली आहे तीच वेवलेंथ इथं पोहोचते आणि तीच इथून पुढं जाते बरं का. हे वेवलेंथ आहे अशी लॅम्डा आणि लॅम्डा. ओके. या दोन स्लिट मधलं जे सेपरेशन आहे ते आपण स्मॉल d घेत असतो आणि हे जे सेकंडरी स्लिट्स टाकलेले आहेत S1 S2 त्याच्यापासून इकडं पुढं स्क्रीन असते, त्या स्क्रीनचं डिस्टन्स आपण कॅपिटल D घेतलेला आहे. ओके. आता जेव्हा यंगनी हा एक्सपेरिमेंट केला होता किंवा आपण जेव्हा एक्सपेरिमेंट करतो, हे जे डिस्टन्स आहे कॅपिटल D हे या सेपरेशनपेक्षा खूपच आपण जास्त घेत असतो बरं का. त्यांनी इथं बघा हे एवढं स्मॉल d दाखवलेलं आहे आणि कॅपिटल D काय त्यापेक्षा जास्त मोठं नाहीये. पण असं नसतं.
हे सेपरेशन मिलीमीटर्समध्ये असतं आणि हे मीटर्समध्ये असतं, म्हणजे लाईक 500 टाइम्स और 1000 टाइम्स हे जास्त असू शकतं हे डिस्टन्स बरं का, बी पासून सी पर्यंत. हे जे तुम्हाला दिसते इकडं मॅक्स 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 लिहिलेलं, इथं तुमची ही स्क्रीन आहे बरं का, ही तुमची स्क्रीन आहे. ओके, आता काय होतं पहा, S0 स्लिटमुळं डायफ्रॅक्शन झाला, इथली वेव या दोघांपर्यंत पोहोचली आणि इथं आल्यानंतर परत एकदा डायफ्रॅक्शन सुरू झालं, म्हणजे स्लिट भेटली की डायफ्रॅक्शन सुरू होतं है ना. तर S2 मधून या वेव्ह जशा बाहेर पडतात, S1 मधून या वेव्ह बाहेर पडतात. आता बघा या रिजन मध्ये, ह्या स्लिट्स पासून स्क्रीन पर्यंतच्या रिजन मध्ये 2 लाईट वेव्ह एक्झिस्ट करतात. एक लाईट वेव्ह जी S2 मधून आलेली आहे, दुसरी लाईट वेव्ह जी S1 मधून आलेली आहे. मी तुम्हाला थोडंसं असं वेगळं डायग्राम इथे दाखवू शकतो, म्हणजे S2 वाल्या वेव्स इथे दाखवलेल्याच आहेत, मी S1 वाल्या वेव्सना थोडंसं असं करून दाखवतो, म्हणजे आपल्याला ते सेपरेट आहेत किंवा वेगळे आहेत हे थोडंसं दाखवता येईल. ओके, अजून काही नाही. हे बघा, हे असं तुमचं S1 च्या वेव्स आहेत, S1 च्या वेव्स. ओके, हे पहा, हे असं. ठीक आहे. सो जो पिंक कलर आहे त्या वेव्स S2 च्या आहेत आणि हे ग्रीन जो आहे ते S1 च्या वेव्स आहेत. म्हणजे या स्क्रीनवरती दोघांपासून निघालेली लाईट वेव्ह जाणार आहे, दोघांपासून. सी ऍक्च्युली ती लाईट इथूनच आलेली आहे, पण आता इथं आल्यानंतर आपण यांना 2 सोर्स म्हणणार आहोत, S1 सोर्स आणि S2 सोर्स. तर या स्क्रीनवरती S1 मुळे पण लाईट जाणार आहे. म्हणजे समजा मी एक स्पेशल पॉइंट इथला कुठला तरी घेतला, हा वाला समजा, लेट्स टेक दिस टू बी द स्पेशल पॉइंट. तर या पॉइंट वरती इथून पण ही वेव्ह जाणार आहे, इथून ही पण वेव्ह जाणार आहे. समजतंय? मग आता इथं जी लाईट बनेल ती या दोघांमुळं रिझल्टंट बनेल. समजतंय? ह्या 2 वेव्स आहेत. ठीक आहे. ऍक्च्युली YDSC एक्सपेरिमेंट मध्ये हे का बरं आयडिया पुढे आली, हे का बरं प्रूव्ह झालं की लाईट ही वेव्ह आहे, तर त्याचं कारण या पॅटर्न मध्ये आहे. बघा, हा पॅटर्न इथं जसा मॅक्स 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 दाखवलाय ना, तो ऍक्च्युली दिसताना असा दिसतो. हे रेड कलरची लेझर वापरलेली आहे या साईडला, रेड कलरची लेझर, आणि पुढे या स्क्रीनवरती असा पॅटर्न दिसलेला आहे. हा पॅटर्न काय सांगतोय? हा पॅटर्न हे सांगतोय की या पॉइंटला तुम्हाला मॅक्सिमम लाईट मिळते, याला म्हणतात ब्राईट फ्रिंज, ह्याला म्हणायचं ब्राईट. लगेच बघा, इथं बघा लाईट नाहीये, तर हे मिनिमम लाईट वाला रिजन आहे, याला म्हणायचं डार्क. तर असे ब्राईट आणि डार्क फ्रिंजेस अल्टरनेट बनत जातात, अल्टरनेट. हे बघा, हे परत जो आहे तो ब्राईट आहे, त्याच्या पुढे जो आहे तो मिनिमम म्हणजे डार्क, लगेच त्याच्या पुढे हे बघा हे ब्राईट बनतोय, त्याच्या पुढे लगेच बघा इथं हे असा डार्क बनतोय. तर असे अल्टरनेट ब्राईट आणि डार्क, ब्राईट आणि डार्क, ब्राईट आणि डार्क हे बनत जातात. मग असे का बरं बनत चाललेले आहेत स्क्रीनवरती? तर त्याचं कारण आहे, समजा हा एक जो मॅक्सिमम आहे ना, तो मी इथं दाखवलाय बघा, हा वाला जिथे त्यांनी मॅक्स लिहिलेला आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती कसं दाखवलं त्यांनी, हे मॅक्स. तर ह्या दोघांच्या मध्ये इथं मिनिमम पण असला पाहिजे बरं का, त्यांनी लिहिलेलं नाहीये, पण इथं ऍक्च्युली हा मिनिमम आहे. ह्या दोघांच्या मध्ये एक मिनिमम आहे, या दोघांच्या मध्ये एक मिनिमम आहे. जसं इथं बनतं ना, तसं इथं बनतं. दीज ब्ल्यू कलर्स शो द मॅक्सिमम रिजन्स, आणि हे जे ब्ल्यू आहेत ते मिनिमम रिजन्स शो करत असतात. ओके, मग असं का होतं? काय रिझन आहे? तर हे समजून घ्या तुम्ही. कोणताही या स्क्रीनवरती कोणताही एक रिजन घ्या, हा रिजन घ्या तुम्ही वाटलं तर, हा एक पॉइंट घ्या. तर या पॉइंटवरती हे बघा, इथून येणारी एक वेव्ह आहे, लाईट वेव्ह आहे, आणि इथून येणारी एक लाईट वेव्ह आहे. तुम्ही चेक करू शकतात, या 2 वेव्हनी वेगवेगळे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले आहेत. सी, इथपर्यंत ह्या दोन्ही वेव्ह एकत्र आल्यात बघा, इथपर्यंत ही वेव्ह एकच होती, त्यानंतर इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स हे
सेमच आहे. म्हणजे इथून निघणाऱ्या ज्या दोन वेव्ह होत्या त्या सिमिलर फेजमध्ये होत्या, एकाच अँगलवरती त्या होत्या. पण इथून पुढं आल्यानंतर या पॉइंटला या वेव्हनी कमी अंतर कव्हर केलेलं आहे, या वेव्हनी जास्त अंतर कव्हर केलेलं आहे. म्हणजे या वेव्हनी जास्त अँगल कव्हर केलाय, यांनी कमी या वेव्हनी कमी अँगल कव्हर केलाय, या वेव्हनी जास्त अँगल कव्हर केलेला आहे. मीनिंग देर इज अ फेज डिफरन्स ॲट दिस पॉइंट. दोन वेव्ह मध्ये जेव्हा फेज डिफरन्स बनतो त्यावेळेला रिझल्टंट अँप्लिट्यूड जे बनत असतं त्याचा फॉर्म्युला आहे √a² + b² + 2ab cos द फेज अँगल. आपण जे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह पाहिलेलं आहे ना, तर ऍक्च्युली या स्क्रीनवरती या पॉइंटला या दोन वेव्हचं सुपरपोजिशन व्हायलेलं आहे, इंटरफेरन्स व्हायलेलं आहे, दोन वेव्ह मिक्स व्हायलेले आहेत. समजतंय? आणि मग ज्या पॉइंटला या दोन वेव्ह एकमेकांना सपोर्ट करतात तिथं तुम्हाला जास्त लाईट दिसते, म्हणजे ब्राईट स्पॉट्स दिसतात. हे जे दिसतात तुम्हाला, हे ब्राईट स्पॉट्स मध्ये दोन वेव्ह एकमेकांना सपोर्ट करणाऱ्या भेटलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्यामधला अँगल 0 डिग्री आहे. पण जिथं डार्क झालेलं आहे तिथे हे दोन वेव्ह एकमेकाला कॅन्सल आउट करत आहेत, म्हणजे 180 डिग्री त्यांच्यामधला फेज डिफरन्स आहे. आणि दोन वेव्ह एकमेकाला कॅन्सल करून 0 रिझल्टंट क्रिएट करतायत, म्हणजे तिथं लाईटच नाही. हे बघा, हे इथं अशी लाईट जे नाहीये मिनिमम वाले डार्क स्पॉट्स, इथं आउट ऑफ फेज दोन वेव्ह एकमेकांना मिक्स झालेले आहेत. मग हे जे फिनॉमिनन आहे हे फक्त वेव्हच करू शकते. म्हणजे दोन वेव्ह एकमेकांना मिक्स होताना जास्त अँप्लिट्यूड क्रिएट करणं किंवा कमी अँप्लिट्यूड क्रिएट करणं हे अँगलवरती जेव्हा डिपेंड करतं की कोणत्या फेजमध्ये ते एकमेकांना येऊन मिक्स होत आहेत, हे फक्त वेव्हच करू शकतात. पार्टिकल नेचर हे करू शकलं नसतं. सी, हे जर फक्त लाईट पार्टिकल नेचरच दाखवू शकली असती तर काय झालं असतं, या दोघांमधून निघणारे जे लाईट पार्टिकल्स असते त्यांनी एकमेकाला कॅन्सल नसतं केलं, अँगलनुसार नसतं केलं. या स्क्रीनवरती जर एक लाईट पार्टिकल या वेव्हमुळे, या सोर्समुळे आला आणि या सोर्समुळे दुसरा जर लाईट पार्टिकल तिथं आला, नाव आय हॅव 2 लाईट पार्टिकल्स ॲट ऑल द पॉइंट्स ऑन द स्क्रीन. 2 light particles cannot cancel each other if they only have particle nature, but waves can. दोन वेव्ह जर 0 डिग्री मध्ये असतील तर एकाच्या पुढे एक बसते आणि अँप्लिट्यूड वाढवते. बट इफ द टू वेव्स आर आउट ऑफ फेज दे विल कॅन्सल इच अदर क्रिएटिंग नो लाईट. दोन्ही लाईट तिथं आहेत, हे समजून घ्या. या स्क्रीनवरती सगळीकडे दोन्हीही लाईट आहेत. बोथ द लाईट्स आर प्रेझेंट. ह्या दोन्हीही लाईट तिथं आहेत, S2 मधून निघालेली पण आणि S1 मधून पण निघालेली पण, दोन्हीही लाईट तिथं आहेत. पण काही ठिकाणी लाईट दिसते, काही ठिकाणी लाईट दिसत नाही, कारण काही ठिकाणी लाईट एकमेकांना मिक्स करून जास्त लाईट बनवते, काही ठिकाणी एकमेकांना कॅन्सल करून 0 लाईट देते. तर ह्या एका पॅटर्नमुळं, सी हा जो पॅटर्न आला ना, ह्या पॅटर्नमुळे हे प्रूव्ह झालं की लाईट हॅज वेव्ह नेचर. ह्या पॅटर्नमुळे प्रूव्ह झालं ते की लाईट हॅज वेव्ह नेचर. आणि यंगनी हे बॅटल जिंकलं की लाईट पार्टिकल आहे का वेव्ह आहे, बिकॉज ही कुड शो यू द एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ द पॅटर्न. अजून काहीच नाही. ठीक आहे. आता इथं काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण अगोदर देतोय तुम्हाला आणि मग पुढे जाऊ आपण डेरिव्हेशन मध्ये. हे पहा, कट करतोय मी थोडंसं आता. इथं जिथं जास्त इंटेन्स लाईट मिळते त्याला आपण ब्राईट स्पॉट्स म्हणलेलं आहे, आणि जिथं कमी मिळते त्याला आपण डार्क स्पॉट्स म्हणलेलं आहे. ओके, ते तर आहेच. थोडंसं अजून पुढे जाऊयात आपण. ह्या दोन स्लिट्सचा जो मिड पॉइंट असतो त्याला आपण O नाव देऊयात. आणि या O पासून एक्झॅक्टली समोर जर तुम्ही परपेंडिक्युलर टाकलात, हे बघा असा हा परपेंडिक्युलर स्क्रीनवरती, तर जे पॉइंट बनतो तिथं ऍक्च्युली तुम्हाला मॅक्सिमम भेटत असतो, म्हणजे हे असा पॉइंट, म्हणजे तिथं जास्त लाईट भेटेल तुम्हाला. इट इज अ ब्राईट स्पॉट. याला म्हणतात सेंट्रल ब्राईट. बरं का, सेंट्रल ब्राईट म्हटलं जातं याला, सेंट्रल ब्राईट म्हणतात. कुणाला?
दोन स्लिटच्या मिड पॉइंटच्या समोर जो पॉइंट आहे तिथं जो ब्राईट बनतो तो असतो सेंट्रल ब्राईट. मग या सेंट्रल ब्राईटच्या जस्ट वर आणि जस्ट खाली पहिले डार्क बनत असतात. दे आर कॉल्ड फर्स्ट डार्क. म्हणजे तिथं लाईट एकमेकांना कॅन्सल करते. या सेंट्रल ब्राईटला लाईट एकमेकांना सपोर्ट करतात. हे पहिले डार्क झाले. त्यांच्या पुढे गेलात अजून यू गेट फर्स्ट ब्राईट ऑन बोथ साइड्स. अजून पुढे गेलात यू गेट सेकंड डार्क, मग सेकंड ब्राईट, मग थर्ड डार्क, थर्ड ब्राईट. हे असं वाढतच जातं. समजतंय? देर इज अनदर इम्पॉर्टंट पार्ट. हे आपण पुढे जेव्हा डेरिव्हेशन्स करूयात त्याचे रिझल्ट्स घेऊयात तुम्हाला हे लक्षातच येईल. बट आय एम जस्ट गिव्हिंग यू एन आयडिया. हिअर की कोणतेही जे दोन मॅक्सिमम पॉइंट्स बनतात ह्यांना मॅक्सिमा म्हणतात. ओके, हे जे तुम्हाला लाईटचा रिजन जो दिसतोय ना, हा जो लाईटचा रिजन दिसतोय याच्यामध्ये थोडंसं नीट लक्ष द्या. इथं मी हे कट करतो पूर्ण म्हणजे थोडंसं नीट समजेल. हे पूर्ण कट करतो मी. ओके, सी मला काय म्हणायचं आहे की हा जो पूर्ण ब्राईट स्पॉट दिसतोय ना ह्याच्यामधला हा जो सेंटर पॉइंट असतो, हा सेंटर पॉइंट इथं तुमचा मॅक्सिमा बनलेला असतो. सेंटरला मॅक्सिमा असतो, एक्झॅक्टली सेंटरला. म्हणजे इथं जो अँगल असतो दोघांमधला तो 0 डिग्री झालेला असेल समजा, तर हा जो पॉइंट आहे ना 0 डिग्री अँगल वाला तो ऍक्च्युली इथला हा सेंट्रल ब्राईट आहे. हा सेंट्रल ब्राईट जर मी म्हटला, CB स्टँड्स फॉर सेंट्रल ब्राईट. हा पॉइंट कोण आहे? या S1 आणि S2 चा जो मिड पॉइंट होता O, त्याच्या एक्झॅक्टली समोरचा जो मॅक्सिमा बनलेला आहे तो मी इथं आहे म्हणतोय. तर हा मॅक्सिमा म्हणजे कोण? तर हे जे पूर्ण ब्राईट स्पॉट्स दिसतोय तुम्हाला त्याचा सेंटर म्हणजे तो असतो बरं का, एक्झॅक्टली सेंटर. कारण पूर्ण इथपासून इथपर्यंत लाईट आहे, ते पूर्ण मॅक्सिमा नाही आहेत, त्याचा एक्झॅक्टली सेंटर पॉइंट हा मॅक्सिमा असतो. ठीक आहे. सिमिलरली पुढचा जो ब्राईट स्पॉट दिसतोय तुम्हाला त्याचा परत तुम्ही सेंटर घ्या, तो पण तुमचा मॅक्सिमा आहे, तो तुमचा फर्स्ट ब्राईट आहे, है ना. सिमिलरली इथं वर हे पण मॅक्सिमा आहे, त्याचा सेंटर पॉइंटच घ्यायचा बरं का. सेंटर पॉइंट हा तुमचा वरचा फर्स्ट ब्राईट आहे, फर्स्ट ब्राईट आहे. ठीक आहे. तर या दोघांमधलं सेपरेशन याला म्हणतात फ्रिंज विड्थ. याला म्हणतात फ्रिंज विड्थ, है ना. इथे लिहितोय मी फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ म्हटलं जातं याला. इट इज द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ टू ऍडजसंट ब्राईट स्पॉट्स. तुम्ही डेफिनेशन लिहू शकतात. सिमिलरली हे खालचे जे दोघं आहेत ती पण फ्रिंज विड्थच आहे. फ्रिंज विड्थला W न डिनोट केलं जातं म्हणून मी इथं असं W लिहितोय. तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा जो रिझल्ट आहे त्याची खासियत ही आहे की दोन ब्राईट स्पॉट्सचा जो मिड पॉइंट आहे मॅक्सिमा त्यांच्यामधलं सेपरेशन कुठलेही दोन घ्या तुम्ही. हे दोन घेऊ शकतात तुम्ही, खालचे दोन घेऊ शकतात किंवा अजून खालचे दोन घेऊ शकतात. इट डझंट मॅटर. ती फ्रिंज विड्थ सगळीकडं कॉन्स्टंट येते. कुठेही घ्या स्क्रीनवरती, कुठेही घ्या. म्हणजे मी ह्या डायग्राममध्ये जर आलो, ह्या डायग्राममध्ये जर मी आलो तर हे बघा इथं एक सेंटर दिसतो, इथे एक सेंटर दिसतो. ह्या दोघांमधलं पण सेपरेशन हे Wच असेल, या दोघांमधलं सेपरेशन पण Wच असेल. ही फ्रिंज विड्थ फिक्स राहते या पूर्ण स्क्रीनवरती. ठीक आहे. दुसरा एक पॉइंट आहे महत्वाचा. मी हा परत नंतर नाही रिपीट करणार, आत्ताच समजून घ्या. हे जे डार्क स्पॉट दिसतात तुम्हाला जिथं लाईट नाहीये त्यांचाही सेंटर जर घेतला, तर हे तुमचं मिनिमा पॉइंट झाले. हे मिनिमा पॉइंट झाले, राईट. हे मिनिमा पॉइंट झाले. तर यांच्यामधलं पण दोन ऍडजसंट मिनिमा मधलं जर सेपरेशन आपण काढलं तर ते पण फ्रिंज विड्थच्याच इक्वल येतं, म्हणजे W येतं. कोणत्याही दोन ऍडजसंट डार्क मधलं तुम्ही सेपरेशन काढा, इट विल बी फ्रिंज विड्थ W. ओके. हे इथंच घेऊ शकतात किंवा इथले घेऊ शकतात दोघं, काही फरक नाही पडत. इट विल सेम W. तर ही या YDSC ची खासियत आहे. दोन ब्राईट मधलं सेपरेशन तितकंच,
दोन डार्क मधलं सेपरेशन तितकंच. ओके. दुसरी एक ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, तीही पॉईंट तुम्ही लिहून घेणं जरुरी आहे. YDSC मध्ये जे ब्राईट आणि डार्क स्पॉट्स बनतात, जे सगळे ब्राईट्स बनतात, तिथं इंटेन्सिटी ऑफ लाईट ही सेम असते. हे ब्राईट स्पॉट्स जे आहेत ना, तिथं इंटेन्सिटी ऑफ लाईट ही सेमच असते. तिथं सेम लाईट मिळते. इथं 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 सगळीकडे सेम लाईट मिळत असते. ओके. तर हे अशा पद्धतीनं फ्रिंज विड्थ वगैरे आपण एक्सप्लेन केलेली आहे. आता आपण थोडंसं पुढं जाऊन ह्याच्यामध्ये काही फॉर्म्युले तुम्हाला देऊयात. ठीक आहे, बघा. तर इथं आपण थोडंसं स्केमॅटिक टाईप डायग्राम काढलेली आहे. बघा कसं. S1 S2 दोन स्लिट्स मधलं सेपरेशन आपण स्मॉल d दिलेलं आहे. ह्या S1 S2 चा जो सेंटर पॉइंट होता, हा पॉइंट O आहे इथं. ह्याच्या एक्झॅक्टली समोर समजा हा पॉइंट B दिलाय आपण स्क्रीनवरती. या B पॉइंट पासून स्क्रीनवरती वर y डिस्टन्स वरती एक P पॉइंट आहे. हा P पॉइंट आहे, राईट. या S1 वेव्हनी इथपर्यंत जाताना R1 डिस्टन्स कव्हर केलेला आहे, व्हेरॅज S2 नी तिथपर्यंत जाताना R2 डिस्टन्स कव्हर केलेला आहे, असं आपण सांगतोय. तर या दोन वेव्ह तिथे जाऊन इंटरफिअर होणार आहेत आणि तिथल्या इंटरफिअरन्स मध्ये काय होईल ते आपल्याला पाहायचं आहे. ओके. त्यासाठी आपण फॉर्म्युले कसे देतो बघा. इथे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह चालतं. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. तर त्यासाठी आपण फॉर्म्युले काय देतो. पहिली वेव्ह, लाईट वेव्हला इलेक्ट्रिक फील्डच्या टर्म्स मध्ये लिहिलं जातं. थांबा, थोडंसं आपण असं नीट लिहूया त्याला. ओके, ठीक आहे. ही पहिली वेव्ह आहे समजा, आणि दुसरी वेव्ह आपण अशी देतो. काय मिळतं याच्यातून आपल्याला. पहिली वेव्ह इथून निघालेली वेव्ह जेव्हा तिथं गेली, त्याचं इक्वेशन हे होतं तिथं गेल्यानंतर, असं म्हणू शकतो. व्हेरॅज दुसरी वेव्ह जेव्हा तिथं गेली, त्याच्यामध्ये असा बदल झालेला आहे. हे या दोघांचे एम्प्लिट्यूड आहेत. E01 आणि E02 आर एम्प्लिट्यूड ऑफ दीज टू वेव्ह. आणि डेल इज द फेज डिफरन्स व्हेन दे रीच्ड ॲट दिस पॉइंट P. डेल हा फेज डिफरन्स आहे बरं का. डेल हा फेज डिफरन्स आहे, अँगल मध्ये आलेला बदल. ओके. आणि R1 आणि R2 ह्या दोघांमध्ये जे सेपरेशन आहे, R1 मोठा दिसतोय बघा तुम्हाला. तर R1 मायनस R2 जर आपण केलं तर याला पाथ डिफरन्स म्हणता येतं. पाथ डिफरन्सला आपण आतापर्यंत डेल्टा एक्स असं लिहित आलेलो आहे साऊंड आणि वेव्ह स्ट्रिंग मध्ये. तर या दोघांमध्ये एक रिलेशन असतं फेज आणि पाथ मध्ये. आठवतं तुम्हाला, दोन एक्झाम मध्ये हा प्रश्न पण आपण विचारला होता तुम्हाला. तर याचं कसं काढायचं असतं की जर 2π अँगल हा फेज डिफरन्स असेल, सॉरी हे फेज डिफरन्स नाही, इथं पाथ डिफरन्स लिहायचं होतं मला, सॉरी. इथं तुम्ही थोडंसं चेंज करून घ्या. इट इज द पाथ डिफरन्स. ओके, हा पाथ डिफरन्स आहे. तर 2π जर फेज डिफरन्स असेल तर त्याला पाथ डिफरन्स हा लॅम्डाचा असतो. तर डेल साठी फेज डिफरन्स हा डेल एक्स आहे. तर या दोघांमध्ये रिलेशन कसं देतात आठवतं. डेल एक्स इज इक्वल टू डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल इंटू लॅम्डा बाय 2π. हे असं रिलेशन आपण देत असतो, आठवतं तुम्हाला, पाथ आणि फेज म्हणून. त्याचा इथेही वापर आहे. ओके. आता मी थोडंसं इम्पॉर्टंट गोष्टी इथं सांगतोय, तुम्हाला हे नोट करून घेणं खूप जास्त जरुरी आहेत. हे जे दोन एम्प्लिट्यूड आहेत E01 आणि E02 हे डिपेंड करत असतात. दीज टू एम्प्लिट्यूड डिपेंड ऑन द स्लिट विड्थ्स. इफ द स्लिट विड्थ आर सेम, the two amplitude would be same. If the slit widths are different, these amplitude would be different. तर हा एक महत्वाचा स्टार मार्क आहे, आपण इथे लिहून घेतोय. E01 and E02 depend on
स्लिट विड्थ for E01 equal to E02, slit widths must be equal. let E01 equal to E02 equal to E0 हे आपण असं देतोय आता आणि ह्याच्या पुढं आपण आता ट्राय आउट करणार आहोत. ओके, बघा आता for interference of two waves, आपण दोन वेव्हच आता इंटरफेरन्स करणार आहोत. कशा पद्धतीने इंटरफेरन्स होतं? एक कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असू शकतं, दुसरं डिस्ट्रक्टिव्ह असेल, है ना. कन्स्ट्रक्टिव्ह मीनिंग दे सपोर्ट इच अदर आणि डिस्ट्रक्टिव्ह मीनिंग दे डिस्ट्रॉय इच अदर, राईट. आपल्याला हे खाली घ्यावं लागेल. आता दोघांचे अँप्लिट्यूड 0 आहेत बरं का, E0. ओके, आता इथं खूप महत्वाचा पार्ट आपण लिहून घेतोय. सो व्हेन टू वेव्स कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर विथ इच अदर, काय होईल? आपल्याला मॅक्सिमा भेटतील, है ना, आणि डिस्ट्रक्टिव्ह झाले तर आपल्याला मिनिमा भेटतील, राईट. नाव कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सच्या जागी वी फाइंड ब्राईट स्पॉट्स. इथेच तुम्हाला ब्राईट स्पॉट्स मिळतात जिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होतो. डिस्ट्रक्टिव्ह जिथं होतो तिथं तुम्हाला डार्क स्पॉट्स मिळतात. ओके, आता ह्याच्यासाठी अँगल डिफरन्स किती असला पाहिजे, म्हणजे फेज डिफरन्स किती असला पाहिजे? टू वेव्स मस्ट बी इन फेज सो दॅट कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होईल. म्हणजे दोन वेक्टर 0 डिग्रीला जर असतील तर A प्लस बी मिळतं, राईट तुम्हाला. सो इथे जो फेज डिफरन्स असेल तो 0 डिग्री असू शकतो 0 डिग्री, और cos 0 ची व्हॅल्यू जशी 1 असते तशी cos 360 म्हणजे 2π ची पण व्हॅल्यू 1 असते. म्हणजे इथं पण दोन वेक्टर एकमेकाला डायरेक्ट ऍडच होतील. सो 2π रेडियन हे 0 डिग्रीच्या ऐवजी आपण 0 रेडियनच घेऊयात. इट विल बी बेटर. 0 रेडियनच घेऊयात आपण. हे 2π किंवा त्याच्या पुढे 4π किंवा त्याच्या पुढे 6π असं हे वाढतच जातं. तर या सगळ्यांना एकत्र लिहिता येतं डेल इज इक्वल टू 2nπ, where the value of n is 0, 1, 2 or so on. हे झालं तुमच्या डेल बद्दल. फेज डिफरन्स कन्स्ट्रक्टिव्ह साठी किंवा ब्राईट साठी अशा फॉर्मॅट मध्ये असला पाहिजे. तिथंच डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे 180 डिग्री, दोघं अपोजिट एकमेकाला मायनस करतायत. त्यासाठी तुमचा फेज डिफरन्स कसा असला पाहिजे? तर 180 डिग्री म्हणजे पाय, त्याच्या पुढे येतो मग 3π ला पण सेम होतं, मग 5π ला पण सेम झालं पाहिजे आणि मग हे असं पुढे चालत जातं. मग या सगळ्याला एकत्रितपणे कसं लिहिलं जातं? तर वी राईट इट लाईक 2n+1 into π. परत n ची व्हॅल्यू तुम्ही 0, 1, 2 इथं चेक करू शकतात. त्याला प्रत्येकाला तो डेल जो आहे तो येऊन जातो. हे झालं तुमचं अँगल बद्दल. आता पाथ डिफरन्स बद्दल. पाथ डिफरन्स किती असला पाहिजे? तर आपण आता मागं तुम्हाला फॉर्म्युला दिला पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स मधलं रिलेशन. कोणतं वालं? हे वालं रिलेशन दिलेलं आहे. आता इथं माझ्याकडे डेलच्या खूप साऱ्या व्हॅल्यूज आहेत, राईट. मग डेलची व्हॅल्यू मी ब्राईट मध्ये पहिली व्हॅल्यू काय होती? 0 होती. ती जर इथं टाकली तर फेज पाथ डिफरन्स पण 0 येऊन जाईल, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची व्हॅल्यू काय होती डेलची? पुढची व्हॅल्यू 2π होती. ती इथं टाकून बघा 2π कॅन्सल होतो, पाथ डिफरन्स लॅम्डा येतो. म्हणजे पहिल्यासाठी आलं 0, नंतर आलं लॅम्डा. असंच जर तुम्ही पुढे गेलात तुम्हाला असं लक्षात येतं की हा जो पाथ डिफरन्स लागणार आहे ब्राईट क्रिएट करायला तो असणार आहे 0, लॅम्डा, 2 लॅम्डा आणि असं हे 3 लॅम्डा, 4 लॅम्डा असं वाढतच जाणार आहे. सो ह्याचा इफेक्टिव्ह फॉर्म्युला काय लिहिता येईल मला? n into लॅम्डा, जिथं मग n ची व्हॅल्यू 0, 1, 2 हे असं वाढत जाते. समजतंय? तेच जर इथं आपण सांगितलं पाथ
पाथ डिफरन्स जर इथं सांगितलं आपण, ट्राय आउट करा. हा पाय जो आहे तो इकडे टाकून बघा काय होईल बघा. इथं पाय टाकून बघा, पाय आणि पाय कॅन्सल होईल, λ/2 राहील. पहिलं λ/2 आलं. नंतर तिथं कोण होता, 3 पाय होता राईट, तोही टाकून बघा. 3 पाय टाकलात तर पाय पाय कॅन्सल, 3 λ/2. म्हणजे पहिला λ/2, पहिला आला λ/2, त्यानंतर 3 λ/2, त्यानंतर 5 λ/2, लाईक दिस विल फॉलो. सेम आपल्याला इथं ह्याचं पाथ डिफरन्स बद्दल लिहिता येईल. मग Δx इज इक्वल टू 2n+1 इंटू λ/2. हा तुमचा डिस्ट्रक्टिव्ह साठी किंवा डार्क स्पॉट साठीचा पाथ डिफरन्स असणार आहे. समजतंय? थोडंसं अजून याला पुढे नेऊ आपण. हे सगळं काही नोट करून घ्या, हे खूप महत्त्वाचं असणार आहे. कन्स्ट्रक्टिव्ह साठी हे पार्ट महत्त्वाचे आहेत, डिस्ट्रक्टिव्ह साठी हे पार्ट महत्त्वाचे आहेत. ओके. आता थोडंसं मागं जाऊयात. इथं अजून एक पार्ट आहे, तो म्हणजे हा वाय डिस्टन्स. म्हणजे बी पॉइंट पासून किती अंतरावर तुमचा ब्राईट किंवा डार्क बनतो हे ते वाय सांगत असतो. ओके. तर त्याच्याबद्दल हा शेवटचा आपला पार्ट असेल. बघा, वाय डिस्टन्स बद्दल आहे. तर सेंट्रल ब्राईट जो असतो, सेंट्रल ब्राईट तो बरोबर मिड पॉइंटला आहे, त्याच्यामुळे त्याचा वाय डिस्टन्स हे 0 येतं. ठीक आहे. पहिला ब्राईट जो आहे, फर्स्ट ब्राईट जो बनतो त्यासाठी वाय ची व्हॅल्यू येते प्लस ऑर मायनस लॅम्डा इंटू कॅपिटल डी बाय स्मॉल डी. हा फॉर्म्युला आहे. प्लस ऑर मायनस का बरं, तर हे समजून घ्या. प्लस म्हणजे या लाईनच्या वरचा पार्ट, ते प्लस λ/d/d, पण तितक्याच अंतरावरती खाली पण मग पहिला ब्राईट बनतो ना. हे दोन्ही बाजूला मिरर इमेज असतात. ही इकडची डायग्राम बना. हे बघा, ह्या सेंट्रल ब्राईटच्या वर पहिला ब्राईट इथं आहे, तसाच एक पहिला ब्राईट इथं आहे सेम अंतरावरती. ठीक आहे. ओके. त्यानंतर जी सेकंड ब्राईट असणार आहे, त्याच्या वरचा सेकंड ब्राईट, त्याचं इक्वेशन बनतं y इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 2 टाइम्स λ/d/d. इथं फॉर्म्युला म्हणजे असं वेगळं काही नाहीये. तुमचा हा जो पाथ डिफरन्स आलेला आहे ना, पाथ डिफरन्स 0 λ 2 λ, तर 0 इथं टाकलेला आहे म्हणून 0 आलेला आहे. हे लॅम्डा इथं टाकून d/d न फक्त मल्टिप्लाय केलेलं आहे, अजून काहीच नाही. परत सेकंड साठी 2 लॅम्डा टाकलेला आहे, d/d केलेला आहे. म्हणजे पाथ डिफरन्स घ्यायचा आणि d/d जर केला तर तुम्हाला y मिळतो. ओके. हेच सेम लॉजिक इकडे लावूयात आपण. आता इथं सेंट्रल डार्क असा काहीही नसतो बरं का. सेंट्रल डार्क काही नसतो. इथं n ची व्हॅल्यू काय टाकलेली आहे आपण, n ची व्हॅल्यू आपण काय टाकलेली आहे, इथं n ची व्हॅल्यू 0 आहे, n ची व्हॅल्यू इथं पहिल्यासाठी 1 आहे राईट. हे बघा, इथं n ची व्हॅल्यू 0 होती, इथं n ची व्हॅल्यू 1 होती, n ची व्हॅल्यू इथं 2 होती. ठीक आहे. आता आपण परत इकडे येऊयात. देर इज नथिंग ॲज सेंट्रल डार्क. डायरेक्ट फर्स्ट डार्कच असतो आपला दोन्ही बाजूला. पहिला डार्क पुन्हा कधी बनणार आहे, जेव्हा λ/2 बनेल. त्यासाठी मग y ची व्हॅल्यू काय लिहिता येईल आपल्याला, प्लस ऑर मायनस λd/2d. झालं दोन्ही साईडला. बघा तेच करायला जे पाथ डिफरन्स होता, जसं इथं लॅम्डा घेतला होता d/d केलं होतं, इथं 2 लॅम्डा घेतलं होतं d/d केलं होतं, तसं λ/2 घेतलं d/d केलं, कारण सुरुवातच तिथून. सेकंड डार्क कधी बनेल, जेव्हा इथं 3 λ/2 होईल. हे अशा पद्धतीनं आपण असं लिहू शकतो का की इथं n ची व्हॅल्यू जेव्हा 0 बनते, n ची व्हॅल्यू 0 बनते तेव्हा पहिला डार्क येतो. इथं n ची व्हॅल्यू जेव्हा 1 बनते दुसरा डार्क. तर इथं काही स्टुडंट्स कन्फ्यूज होतात की फर्स्ट ब्राईट करताना n1 ठेवावा लागलाय, पण इथं पहिला डार्क घेताना n0 घ्यावा लागलाय.
त्याचं रिझन तसं आहे कारण ब्राईटमध्ये एक एक्स्ट्रा सेंट्रल ब्राईट असतो जो n=0 ला येतो, म्हणून पहिला ब्राईट हा n=1 पासून येतो. पण डार्कसाठी तसं काही नाही, पहिल्या डार्कसाठी n तुम्ही 0 टाकून द्या, आन्सर हे येऊन जातील. ओके, आता आपण अजून एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे ब्राईट फ्रिंज विड्थ है ना. तर फ्रिंज विड्थ बद्दल मी आता इथे शेवटचा पॉइंट लिहितोय. फ्रिंज विड्थ बद्दल मी शेवटचा पॉइंट लिहितोय बघा, दोघांसाठी हा कॉमन आहे. फ्रिंज विड्थ बद्दल काय पॉइंट होता हा फ्रिंज विड्थ? कोणतेही दोन सलग ब्राईट फ्रिंज किंवा डार्क फ्रिंज यांच्यामधलं अंतर म्हणजे फ्रिंज विड्थ है ना. हे बघा, हे λ/d पॉझिटिव्ह मध्ये पहिलं आहे आणि दुसरं 2λ/d. ह्या दोघांमधलं जर सेपरेशन काढलात तुम्ही तर फ्रिंज विड्थ जी येते ती येते λd/d. हाही खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. सी, हे सगळेच फॉर्म्युले महत्वाचे आहेत बरं का. डोंट थिंक मी त्याला स्टार मार्क नाही केला म्हणजे महत्वाचे नाही. दे आर ऑल इम्पॉर्टंट. दिस इज अनदर इम्पॉर्टंट फॉर्म्युला. सो द फ्रिंज विड्थ, की किती दोन ब्राईट मधलं जे अंतर आहे, त्यांच्या सेंटर्स मधलं जे अंतर आहे ते कशावर डिपेंड करतं? तुम्ही कोणती लाईट वापरलेली आहे, द वेवलेंथ ऑफ लाईट, द डिस्टन्स बिटवीन द स्लिट अँड द स्क्रीन आणि द डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स. ह्या सगळ्यांवरती ह्या गोष्टी डिपेंड करतात. ओके, हे समजून घ्या. ह्याच्यावरती आपण काही प्रश्न आता ट्राय आउट करूयात. बघा लगेच न्यूमेरिकल. बघा, in Young's double slit experiment, interference pattern is obtained for λ=600 angstrom, 6000 angstrom coming from two coherent sources. आपण ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूयात, हे महत्त्वाचं आहे काय असतात ते. At certain point P on the screen, third dark fringe is formed. बघा, थर्ड डार्क फ्रिंज म्हटलेली आहे, थर्ड डार्क है ना. तर पाथ डिफरन्स काय असेल? पाथ डिफरन्स म्हणजे डेल्टा एक्स म्हणतात ते, डेल्टा एक्स. तर कसं लॉजिकली कसा विचार करायचा? पहिला डार्क क्रिएट होण्यासाठी, लेट्स गो बॅक, पहिला डार्क क्रिएट होण्यासाठी किती डेल्टा एक्स लागला होता आपल्याला? इथे चेक करा. पहिला डार्क क्रिएट होण्यासाठी आपल्याला हे बघा हा पाथ डिफरन्स लागला होता λ/2, दुसऱ्या डार्कसाठी 3λ/2 आणि तिसऱ्या डार्कसाठी मग होईल 5λ/2. असं आहे. मग ते ह्याच्यावरून येऊ शकतं आणि त्यामध्ये n ची व्हॅल्यू काय टाकायची ते इथं आपण सांगितलं होतं. ठीक आहे. सो 5λ/2 मस्ट बी युअर आन्सर. ठीक आहे, पुढे चलूयात आपण, ह्याचं सॉल्व्ह करूयात. थर्ड डार्क साठी पाथ डिफरन्स येणार 5λ/2. तर 5 इंटू लॅम्डा व्हॅल्यू इज 6000 अँगस्ट्रॉम. त्यांनी मायक्रॉन मध्ये म्हणलेलं आहे. अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10 डिवाइड बाय 2. हे होईल 3000 इंटू 5, 15000 इंटू 10⁻⁻10 विच इज 1.5 इंटू 10⁻⁻6, 1.5 मायक्रोमीटर. बी ऑप्शन येतं बघा. पुढचा प्रश्न. In YDSC experiment, when two light waves form third minimum intensity, third minimum, परत एकदा थर्ड मिनिमम आहे. तर पाथ डिफरन्स किती होता? 5λ/2 होताच ना, आत्ताच तर वापरला होता ना आपण. 5λ/2 वॉज द आन्सर. आणि फेज डिफरन्स किती होता? फेज डिफरन्स सी, डार्क क्रिएट होण्यासाठी जे डेल होते ते कसे होते? एक तर होता पाय, नंतर होता 3π आणि मग 5π आलं होतं. आणि पाथ डिफरन्स कसे होते? पहिलं होतं λ/2, नंतर होतं 3λ/2 आणि नंतर होतं 5λ/2. असं तुम्हाला पहिले 1-2 प्रश्न खूप मेहनत घ्यावी लागेल तेव्हाच हे गोष्टी लक्षात राहतील. तर हे आन्सर परत आहे, म्हणजे हा प्रश्न रिपीट झालाय बघा. याचं आन्सर डी आलं पाहिजे. पुढं, 2 slits are separated by distance 0.5 mm, म्हणजे हे स्मॉल डी आहे. स्लिट मधलं सेपरेशन आहे 0.5 mm चं. अँड इल्युमिनेटेड विथ लाईट ऑफ लॅम्डा 6000 अँगस्ट्रॉम. वेवलेंथ दिलेली आहे 6000 अँगस्ट्रॉम. ठीक आहे. द स्क्रीन इज प्लेस 2.5 मीटर. बघा कॅपिटल डी ची व्हॅल्यू बघा किती जास्त आहे, 2.5 मीटर. द डिस्टन्स ऑफ द थर्ड ब्राईट इमेज फ्रॉम द सेंटर. थर्ड ब्राईट, आता थर्ड ब्राईट आणि त्याचं डिस्टन्स विचारलंय सेंटर पासून म्हणजे y.
आता तिसऱ्या ब्राईटसाठी वायची व्हॅल्यू, लेट अस गो बॅक हिअर, हे बघा, हे सेकंड ब्राईट इथं आला होता, थर्ड ब्राईट किती येणार मग, y इज इक्वल टू 3 लॅम्डा डी बाय डी, समजतंय, y इज इक्वल टू 3 लॅम्डा डी बाय डी. आपण त्याचा वापर करूयात. बघा थर्ड ब्राईट साठी 3 लॅम्डा डी बाय डी. इतकं सोपं आहे बरं का, हे खूपच सोपं आहे. व्हॅल्यू टाकून द्या. 3 इंटू लॅम्डाची व्हॅल्यू आहे 6000 अँगस्ट्रम, that is 10 raised to minus 10. Capital D value is 2.5 divided by small d is 0.5 mm म्हणजे 10 raised to minus 3. हे बघा, हे कॅन्सल झालं, 10 raised to minus 7 राहिलं, हे कॅन्सल होऊन इथं 5 राहील, आणि मग हे 3 कॅन्सल होऊन इथं 10 raised to minus 4 राहील. किती राहिलं मग, 5 into 3 15 आणि 6 is 90 इंटू 10 raised to minus 4 आलं, राईट. म्हणजे 9 mm म्हणता येईल मला, 9 mm झाला आन्सर आहे ना. इतके सोपे प्रश्न असतात हे, तुम्हाला फक्त कळावं थर्ड ब्राईट म्हणजे काय, सेकंड डार्क म्हणजे काय, दॅट्स इट, संपलं. पुढं, फ्रिंज विड्थ डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय होता, लॅम्डा डब्ल्यू इज लॅम्डा इंटू कॅपिटल डी बाय स्मॉल डी. फ्रिंज विड्थ जर तुम्हाला इन्क्रीज करायची असेल तर, सॉरी डिक्रीज करायचे, ह्याला डिक्रीज करायचं आहे तर तुम्हाला लॅम्डा इन्क्रीज करावा लागेल, नाही सॉरी, फ्रिंज विड्थ डिक्रीज करायचे ना, तर लॅम्डा डिक्रीज करावा लागेल, डी ला डिक्रीज करावं लागेल, पण स्मॉल डी इन्क्रीज करावं लागेल. हे ऑप्शन सी आहे बघा, ठीक आहे. तर असं हे फ्रिंज विड्थ असतं. देर इज अनदर पोर्शन हिअर जो मला तुम्हाला सांगायचा आहे, तो काय आहे, इट्स कॉल्ड अँग्युलर फ्रिंज विड्थ. ठीक आहे, हा ही एक खूप महत्वाची थिअरी बनते. हे बघा इथं येऊयात आपण, हे थोडंसं कट करतो मी, इरेज करतो. आय शुड इरेज दिस पार्ट म्हणजे थोडंसं नीट कळेल तुम्हाला. थांबा. ओके, तर तुम्ही चेक करू शकता तिथं की या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत हा जो ब्राईट बनलेला आहे ना, ह्याची जर अशी आपण अँग्युलर विड्थ काढली, म्हणजे हा किती अँगल थीटा बनवतोय, तर ते आपल्याला ऍक्च्युली काढता येतं. तर आय वुड लाईक टू ऍड दिस फॉर्म्युला हिअर, जिथं आपण आता फ्रिंज विड्थ साठी सॉल्व्ह केलेलं आहे इथं. तर बघा, फ्रिंज विड्थ इज लॅम्डा इंटू डी बाय डी है ना. फ्रिंज विड्थ झाली, फ्रिंज विड्थ. ह्याचा आन्सर मीटर मध्ये येतं, हे इन मीटर येतं. ही लेंथ आहे ऍक्च्युली, ही विड्थ म्हणजे लेंथ आहे. आय वॉन्ट अँग्युलर फ्रिंज विड्थ, किती अँगल बनवला जाईल, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. प्लीज हे नोट डाऊन करून घ्या. अँग्युलर फ्रिंज विड्थला आपण जर थीटा अँगल दिला तर हाऊ इज दिस डिफाइंड. थीटा अँगल म्हणजे काय असतो, आर्क लेंथ डिवाइड बाय रेडियस. तर इथं आर्क लेंथ म्हणजे हे डब्ल्यू घेतलं जातं आणि डिस्टन्स बिटवीन द स्क्रीन्स जे आहे ते कॅपिटल डी घेतलं जातं. म्हणजे डब्ल्यू बाय कॅपिटल डी लाच अँग्युलर फ्रिंज विड्थ म्हटलं जातं, विच कम्स आउट टू बी, बघा हे डी जर इकडे टाकला तर डब्ल्यू बाय डी मिळतो, लॅम्डा बाय स्मॉल डी राहून जातो तुमचा आन्सर. तर ही तुमची अँग्युलर फ्रिंज विड्थ पण आहे. याच्यावरती पण तुम्हाला DC पांडेमध्ये पण ह्याचे क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील. 3-4 क्वेश्चन्स आहेत फक्त एवढ्या फॉर्म्युलावरती. यू हॅव टू डू लॅम्डा बाय स्मॉल डी और डब्ल्यू बाय कॅपिटल डी. आणि ह्याचा आन्सर कशामध्ये येईल, हे येईल रेडियन मध्ये बरं का. हे अँगल आहे, डोंट मिस्टेक इट ॲज मीटर्स, इट इज अँगल, सो इट शुड बी इन रेडियन. ठीक आहे, ओके. आता आपण थोडंसं पुढच्या कॉन्सेप्टला जाऊयात, कॉल्ड इंटेन्सिटी ऑफ रिझल्टंट लाईट, है ना. इंटेन्सिटी ऑफ रिझल्टंट लाईट, म्हणजे जी रिझल्टंट लाईट बनणार आहे त्याची इंटेन्सिटी. सी, सगळ्यात महत्वाची गोष्ट, इंटेन्सिटी जी असते ती ॲम्प्लिट्यूड जो आहे, ॲम्प्लिट्यूड त्याच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल असते. ठीक आहे, त्याच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल असते. आता आपल्याकडे काय आहे, पहिली वेव्ह जी आहे, फर्स्ट वेव्ह, त्या दोघांचे आपण ॲम्प्लिट्यूड आता सेम घेतोय ना. लेट सपोज की ते आपण वेगवेगळे घेऊ. लेट सपोज
फर्स्ट वेव्ह जी आहे, फर्स्ट वेव्ह जी आहे त्याचा ॲम्प्लिट्यूड आपण E1 घेऊ. सेकंड वेव्ह जी आहे त्याचा ॲम्प्लिट्यूड आपण E2 घेऊ, है ना. तर पहिल्याची जी इंटेन्सिटी आहे, पहिल्याची जी इंटेन्सिटी आहे ती मी काय म्हणणार, E1 स्क्वेअरला प्रपोर्शनल असणार, आणि दुसऱ्या वेव्हची जी इंटेन्सिटी आहे ती त्याच्या ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल असतात, कारण हा आपला बेसिक फॉर्म्युला असतो. ओके, तर ह्या दोन वेव्हच्या इंटेन्सिटीज या त्यांच्या ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल आहेत. ॲक्च्युली एवढ्यावरती पण काही प्रश्न बनलेले आहेत. दोन वेव्हचे ॲम्प्लिट्यूड दिले जातील E1 आणि E2. E1 आणि E2, लेट मी राईट इट हिअर, दे आर ॲम्प्लिट्यूड्स. E1 and E2 are amplitudes of light wave. इलेक्ट्रिक फील्ड असतं हे E म्हणजे, ठीक आहे, आणि इंटेन्सिटी हे त्यांच्या स्क्वेअर वरती मग डिपेंड करत असतं. ओके, नाव कमिंग नेक्स्ट पार्ट, रिझल्टंट वेव्ह जी आहे, रिझल्टंट वेव्ह त्याचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जे आहे, रिझल्टंट वेव्हचं जे ॲम्प्लिट्यूड आहे E डॅश, ते कसं असतं, फॉर्म्युला आठवतो तुम्हाला बघा, अंडर रूट ऑफ E1 स्क्वेअर प्लस E2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स E1 E2 कॉस डेल. करेक्ट. मग जर मी E डॅशचा जर स्क्वेअर केला तर इकडचं स्क्वेअर रूट निघून जाईल, राईट. हे अशा पद्धतीने राहून गेलं आहे ना. नाव ह्या प्रपोर्शनॅलिटीला इंटेन्सिटीच्या रिस्पेक्टमध्ये लिहिता येईल, है ना. E1 स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू I1. कॅन आय राईट I डॅश हिअर? E1 स्क्वेअरच्या जागी मी I डॅश लिहितोय. I डॅश इज इक्वल टू E1 स्क्वेअरच्या जागी मी I1 लिहितोय, E2 स्क्वेअरच्या जागी मी I2 लिहितोय. आता बघा 2 टाइम्स E1 E2 आहेत, तर कॉस डेल तर आपण बाजूला लिहू, पण E1 आणि E2, E1 विल बी प्रपोर्शनल टू रूट I1, सिमिलरली E2 विल बी प्रपोर्शनल टू रूट I2. तर हे झाले असे दोघं रूटमध्ये, आणि मग त्याच्या बाहेर कॉस डेल. ही झाली तुमची रिझल्टंट इंटेन्सिटी. हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा असणार आहे तुमच्यासाठी, खूपच जास्त महत्त्वाचा असणार आहे. कसा काढला हा फॉर्म्युला? रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जे होतं त्याचं प्रत्येक ठिकाणी स्क्वेअर रूट घेण्यात आलेला आहे, अजून काहीही नाही. ऑलराईट, ठीक आहे. आता थोडंसं हे तर रिझल्टंटचं झालं, आता थोडंसं पुढं चलूयात आपण. बघा आता, मॅक्सिमम इंटेन्सिटी कधी होईल? हे I डॅशची मॅक्सिमम व्हॅल्यू कधी होईल? जेव्हा ॲम्प्लिट्यूड जो आहे तो मॅक्सिमम होईल. करेक्ट. आणि मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड कधी होतं? जेव्हा ब्राईट स्पॉट बनेल, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स होईल, राईट. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स मग कधी होतो? जेव्हा हे दोघं पण सिम्पली ॲड होणार असतील, A1 प्लस A2 होतील, तेव्हा ते मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड बनेल, म्हणजे इंटेन्सिटी तेव्हा मॅक्सिमम बनेल. मग मी असं म्हणू शकतो का बघा, की मॅक्सिमम intensity is nothing but is equal to or is proportional to त्याचा स्क्वेअर लिहिता येईल, that is equal to A1 प्लस A2 यांचा स्क्वेअर लिहिता येईल ना आपल्याला. सी, इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. हे खूप महत्त्वाचं आहे. मे बी तुम्हाला वरच्या ह्याच्यामध्ये जर थोडासा डाऊट होत असेल तर आय विल इरेज दॅट. 2च मिनिट द्या मला. ओके, लेट मी इरेज दिस पार्ट. ठीक आहे, आपण थोडंसं नीट लिहूयात. मॅक्सिमम इंटेन्सिटीला आपण I मॅक्स म्हणूयात. ओके, I मॅक्स कधी होते हे? फॉर ब्राइट फ्रिंज बनते ही, मीनिंग कंस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्सला. कंस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स
कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स कधी झाला असता? जेव्हा दोघांमधला जो फेज डिफरन्स आहे तो 0 डिग्री राहिला असता. आपल्याकडं आहे फॉर्म्युला आहे बघा आय डॅशचा, है ना. ह्याच्या जागी 0 टाकून द्या, म्हणजे हे काय होईल, I1 प्लस I2 प्लस 2 टाइम्स रूट I1 I2 असं सरळ सरळ लिहून टाकू ना आपण. कशाला टेन्शन घ्यायचं आहे ना. हे आय डॅश आपल्याला मॅक्स करायचं आहे. सो हे मॅक्सिमम काय होईल, तर I1 इंटेन्सिटी प्लस I2 इंटेन्सिटी प्लस 2 टाइम्स रूट ऑफ I1 I2 हे असं झालं. ठीक आहे. आता याच्यामध्ये स्पेशल केस घेतोय आपण. स्पेशल केस घेतोय की जर इफ दोन्ही इंटेन्सिटी जर सेम असतील तर काय, दोन्ही इंटेन्सिटी लाईटच्या जर सेम असतील तर काय, मॅक्सिमम इंटेन्सिटी किती होईल रिझल्टंटची बघा बरं जरा. इथं I0 येईल, परत इथं I0 येईल, इथं 2 टाइम्स रूट ऑफ I1 स्क्वेअर म्हणजे 2I0 मिनिंग 4I0. हे बघा हे असं. हे खूप महत्वाचा रिझल्ट आहे. म्हणजे जिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स बनतो ना, तिथं मॅक्सिमम ब्राईट स्पॉटला जी इंटेन्सिटी बनते ना ती 4 टाइम्स बनते तुमच्या इंडिव्हिज्युअल लाईटच्या. हा खूप महत्वाचा रिझल्ट आहे, खूप महत्वाचा. म्हणजे तुमच्या ज्या 2 स्लिट होत्या S1 आणि S2, लेट मी गो बॅक टू द डायग्राम. ह्याच्या तुमच्या 2 स्लिट होत्या इथून बाहेर पडणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी जर I0 असेल आणि इथून बाहेर पडणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी जर I0 असेल तर इथं जे मॅक्स बनतायत ना इथं येणारी लाईट ही 4I0 असेल. 4I0 हे खूप महत्वाचं आहे. 4 पट लाईट मिळते डायरेक्ट. का बरं मग 4 पट होत असेल? कारण इथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होतोय आणि तिथं ॲम्प्लिट्यूड किती बनतंय. इथला ॲम्प्लिट्यूड जर A असेल, इथला ॲम्प्लिट्यूड जर A असेल तर इथला ॲम्प्लिट्यूड 2A आहेत. कन्स्ट्रक्टिव्ह आहे. आणि इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. मग 2 चा स्क्वेअर 4 होतो, म्हणून ही इंटेन्सिटी इथं 4 टाइम्स आहे, अजून काही नाही. ओके. तर हे झालं मॅक्सिमम इंटेन्सिटीचा फॉर्म्युला. इट विल बी 4 टाइम्स द ओरिजिनल इफ द 2 वेव्स आर सिमिलर, है ना. हेच आपण डिस्ट्रक्टिव्ह साठी जर सांगितलं तर डार्क फ्रिंज साठी, फॉर डार्क फ्रिंज जर तुम्ही सांगितलात तर म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह, तर मिनिमम बनेल. मग आता हे काय होईल मग तिथं I1 प्लस I2 प्लस 2 टाइम्स रूट I1 I2 कॉस 180 असतो -1, तर हे इथं मायनस राहील. हा तुमचा मिनिममचा फॉर्म्युला आहे. आता त्याच्यामध्ये जर स्पेशल केस घेतली, इफ I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I0, तर बघा I मिनिमम काय होतो, हे दोघं झाले 2I0 आणि हे पण झालं 2I0, म्हणजे टोटल मिळून 0 झालं. तुम्हाला लाईटच भेटत नाही, म्हणजे डार्क स्पॉटला लाईट भेटत नाही. समजते. तर हे इंटेन्सिटीचे पण महत्वाचे फॉर्म्युले आहेत. ओके. ह्याच्यावरती बेस्ड आपल्याला 3 प्रॉब्लेम पाहायचे इंटेन्सिटीवरती बेस्ड. बघा हे कोहेरेंट म्हणजे काय आहे ते मी लगेच सांगेन थोड्या वेळामध्ये. आता हे आहे समजून पुढे चला. ओके. 2 coherent sources of intensities I1 and I2 produce an interference pattern. The maximum intensity काय होता आपला फॉर्म्युला आठवतो? इथं मागे जाऊयात आपण. मॅक्सिमम इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय होता, आत्ताच पाहिला होता आपण. हे बघा हा होता मॅक्सिमम इंटेन्सिटीचा फॉर्म्युला, हा वाला. ह्याला असंही लिहिता येतं बरं का, ह्याला असंही लिहिता येतं अंडर रूट I1 प्लस अंडर रूट I2 होल स्क्वेअर पण लिहिता येतं का, एकदा चेक करा बरं कसं हो. बघा बरं, A प्लस बी होल स्क्वेअर मिनिंग A स्क्वेअर, ह्याचा स्क्वेअर हे बघा इथं आहे, B स्क्वेअर हे बघा इथं आहे, प्लस 2 टाइम्स AB हे बघा इथं आलं. सो हे झालं अंडर रूट I1 प्लस I2. सिमिलरली मिनिममचं पण असंच देता येईल आपल्याला माझ्या मते, है ना. हे रूट I1 मायनस रूट I2 होल स्क्वेअर हे मिनिममचा फॉर्म्युला देता येईल. सो मे बी वी कॅन सॉल्व दिस क्वेश्चन के रूट I1 प्लस रूट I2 होल स्क्वेअर, है ना. व्हॉट इज द पाथ डिफरन्स इन केस ऑफ डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स साठी पाथ डिफरन्स काय होता, हे होतं ना फॉर्म्युला. डिस्ट्रक्टिव्ह साठी n0 टाका λ/2 होतो, अजून n1 टाका
n1 टाकला तर येईल का? n0 टाकला तर हे बरोबर येतं λ/2, n1 टाकला तर 1 + 1 2, 2/2 कॅन्सल लॅम्डा, नाही हे नाही येणार, हे आन्सर येईल बघा. इथं ट्राय आउट करून बघा, n ची व्हॅल्यू 0 टाका, 1/2 लॅम्डा, n ची व्हॅल्यू 1 टाकून द्या, 2 + 1 3 λ/2. येस, प्लीज चेक. पहिलं इथं बरोबर येत होता λ/2, पण पुढचे येत नाहीयेत, इथे मात्र सगळे येत आहेत. डिस्ट्रक्टिव्हसाठी λ/2, 3 λ/2, 5 λ/2 असं आपल्याला गणित पाहिजे, ते इथं बनतं एनच्या वेगळ्या व्हॅल्यूसाठी. थर्ड क्वेश्चन, इफ द amplitude ratio of two sources producing interference is 3:5, then the ratio of intensities at maxima and minima. ओके, आता हा प्रश्न खूप चांगला आहे बघा. थर्ड नंबरचा प्रश्न मी इथं सॉल्व्ह करतोय, त्यासाठी याला थोडंसं वर नेऊ आपण. बघा, दोघांचे जे ॲम्प्लिट्यूड आहेत A1 आणि A2, किंवा E1 आणि E2 म्हणू शकतात तुम्ही, E1 आणि E2 हे 3:5 दिलेले आहेत त्यांनी. मग इंटेन्सिटी मॅक्सिमम आणि मिनिममचा रेशो त्यांनी विचारलेला आहे. तर तुम्ही काय करा, अगोदर हे मॅक्सिमम कधी बनेल, जेव्हा तुम्ही E1 + E2 कराल, राईट. आणि हे मिनिमम कधी बनेल, ॲम्प्लिट्यूड म्हणतोय मी, ॲम्प्लिट्यूड बद्दल बोलतोय आपण. हे ॲम्प्लिट्यूड आहेत बरं का, इंटेन्सिटी नाही आहेत, हे ॲम्प्लिट्यूड आहेत. कन्स्ट्रक्टिव्ह होताना दोन्ही ॲम्प्लिट्यूड ॲड करायचे, डिस्ट्रक्टिव्ह होताना दोन्हीही ॲम्प्लिट्यूड आपण मायनस करायचे. मोठा कोणता माहित नाही म्हणून असं लिहायचं. हे किती होईल, E1 + E2 केला तर 8 होणार आहे हा रेशो, आणि हे केला तर इथं 2 होणार आहे. ह्या दोघांना डिवाइड करा, किती होईल, हे 4:1 होईल, करेक्ट. एकदा तुम्हाला मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड मिळालं, मिनिमम ॲम्प्लिट्यूडचा जर रेशो मिळाला, ह्यांचा डायरेक्ट स्क्वेअर करा, त्याच्यानं तुम्हाला इंटेन्सिटी भेटेल. I maximum by I minimum will be E maximum by E minimum चा स्क्वेअर, रेशोचा स्क्वेअर करायचा. 4:1 चा जर स्क्वेअर केलात 16:1 तुम्हाला इंटेन्सिटी भेटेल. पहिला ऑप्शन. कसं केलं, जे दोन ॲम्प्लिट्यूड दिलेत त्यांना एकदा ॲड केलं, नंतर सबट्रॅक्ट केलं, त्यांचा रेशो घेतला आणि मग त्यांचा स्क्वेअर केला, झालं. ओके. हां, बघा आता हे कोहेरंट आणि इनकोहेरंट आलेले आहेत, तर इथं मी एक स्लाइड ॲड करून हे समजवतो तुम्हाला. YDSC एक्सपेरिमेंट जो आहे, YDSC एक्सपेरिमेंट, हा YDSC एक्सपेरिमेंट होण्यासाठी जे S1 S2 सोर्सेस लागतात ते कोहेरंट सोर्सेस लागतात. दिस इज द कंडिशन ऑफ YDSC एक्सपेरिमेंट. ही याची कंडिशन आहे. ही जर कंडिशन ट्रू नाही झाली तर YDSC एक्सपेरिमेंट सक्सेसफुली करता येत नाही. नाउ व्हॉट इज कोहेरंट मीन्स, कोहेरंटचा अर्थ काय आहे की असे दोन सोर्सेस ज्यांच्यामधला फेज डिफरन्स हा नेहमी कॉन्स्टंट राहतो. फेज डिफरन्स जर असेल त्यांच्यामध्ये तर तो बदलला नाही पाहिजे. सो S1, लेट मी गिव्ह यू द डेफिनेशन, हे लिहून घ्या डेफिनेशन. टू सोर्सेस आर कॉल्ड कोहेरंट व्हेन the phase difference between the two remains constant or does not change, and if the phase difference changes it is called incoherent sources. ठीक आहे. तर YDSC साठी हे कोहेरंट सोर्सेस असणं जरुरी आहेत. फॉर इनकोहेरंट sources no YDSC is observed. बरं का, पॅटर्नच भेटत नाही. सो तुमचे इनकोहेरंट सोर्सेस असतील तर सगळे फॉर्म्युले फेल आहेत जे आपण दिलेले आहेत. म्हणजे फ्रिंज विड्थ, मिनिमा, मॅक्सिमा, वाय, डेल्टा एक्स, डेल, इंटेन्सिटीचे रिझल्टंट, एव्हरीथिंग फेल्स. जर इनकोहेरंट सोर्सेस जर असतील तर त्याचा आन्सर मग काय होतं ते इथं बघूयात. दोन इनकोहेरंट सोर्सेस आहेत, त्यांच्या इंटेन्सिटी I आणि 4I आहेत, ते सुपर इम्पोज जर होत असतील तर रिझल्टंट इंटेन्सिटी सरळ सरळ या दोघांचं ॲडिशन करायची, म्हणजे 5I. या रूममध्ये सध्या ऑलमोस्ट 7 ते 8 लाईट सोर्स आहेत. माझ्या चेहऱ्यावरती प्रत्येकामधून येणारी इंटेन्सिटी जी आहे ती ॲड अप होत आहे. पहिल्या सोर्समुळे जर I असेल, दुसऱ्यामुळं I आहे, तिसऱ्यामुळं I आहे, चौथ्यामुळं I आहे, पाचव्यामुळं I आहे, 6वा 7वा I आणि I.
So the total light falling on my face is the addition of all of these intensities, कारण these are incoherent sources. सो तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही एक बल्ब लावल्यानंतर थोडंसं डिम प्रकाश असतो, दोन लावलं की थोडंसं ब्राईट होतं, तिसरं लावलं की अजून ब्राईट होतं. द रिझन दॅट हॅपन्स इज बिकॉज दे आर इनकोहरंट. पण YDSC मध्ये जे यंगनी जे दोन सोर्सेस वापरलेत S1 आणि S2 ते कोहेरंट असल्यामुळं हा पॅटर्न मिळाला. म्हणजे लाईट कॅन कॅन्सल दी अनदर लाईट ओनली वेन दे आर कोहेरंट. आणि हे क्रिएट करणं थोडंसं अवघड असतं. म्हणूनच यंगनी काय केलं होतं, या एकाच सोर्सला दोन पार्टमध्ये डिवाइड केलं. बघा इथं त्यांनी जर इथं सेपरेट दोन सोर्स घेतले असते ना तर हे त्याला भेटलं नसतं. म्हणून त्यांनी काय केलंय, हे दोन सोर्स क्रिएट करण्यासाठी फादर सोर्स जो म्हणता येईल तो S1 आहे, त्याच्यापासूनच घेतलेल्या लाईटला स्प्लिट केलं गेलं. म्हणजे जे काही इथं आहे तेच या दोघांना मिळणार आहे. म्हणून हे दोघं नेहमी सेम राहतात. त्यांच्यामधला जो फेज डिफरन्स आहे तो बदलत नाही. का बरं? कारण तो त्यांना याच्याकडून मिळतोय, ती त्याची प्रॉपर्टी होती आणि तो दोघांना जे काही देईल ते सेमच देईल. ठीक आहे. सो कोहेरंट लाईट सोर्सेस इज द इसेन्शियल पार्ट फॉर YDSC. ठीक आहे. उद्याच्या